नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। अपेक्षेप्रमाणे 10वीच्या परीक्षांच्या बाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर पालकवर्गाची, शिक्षकांची आणि टप्प्याटप्प्याने हायकोर्टाची अर्थात न्याय व्यवस्थेची चिडचिड व्यक्त झाली। ही चिडचिड अपेक्षेप्रमाणे असं मी यासाठी म्हणालो कारण राज्यात 10वीच्या परीक्षा घ्यायच्या नाहीत असा निर्णय घेतल्यापासूनच परीक्षा द्यायला इच्छुक असलेले, मेहनत केलेले विद्यार्थी हे ज्या पद्धतीने त्रस्त झाले होते त्याने पालकांची स्वाभाविक चिडचिड सुरू झाली होती। ही एक जबाबदार जनमाध्यम या नात्याने आम्ही टिपली होती आणि त्याचीच परिणिती आज ना उद्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून होणार याची कल्पनाही आम्हाला होती। अर्थात हे सगळं घडत असताना राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या त्रस्त होण्याच्या बाबत कुठलीही पावलं टाकली गेली नाहीत आणि म्हणूनच मुंबईच्या उच्च न्यायालयाने 10वीची परीक्षा महाराष्ट्रात रद्द करण्याच्या निर्णयाच्या बद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। 12वीच्या परीक्षा घेऊ शकतात तर 10वीच्या परीक्षा का घेणार नाही असा सवाल राज्य सरकारला विचारलाय। हा सगळा प्रकार हा विद्यार्थ्यांच्या करिअरशी, आयुष्याशी, ध्येयाशी खेळणारा आहे। तसं होता कामा नये। नव्हे सुप्रीम कोर्ट असेल किंवा उच्च न्यायालय असेल, न्यायालय या प्रकरणी सजग राहतील आणि ती अशा प्रकारची कोणतीही घटना घडू देणार नाहीत इतकी प्रतिक्रियावादी भूमिका स्पष्टपणे घेण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयाच्या कडून या प्रकारची भूमिका व्यक्त केल्याच्या नंतर राज्य सरकार आपलं म्हणणं लवकरच मांडेल आणि त्यातून काही ना काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करेल। पण आत्ताच्या घडीला ज्या विद्यार्थ्यांना 10वीची परीक्षा द्यायची आहे, आपल्या आयुष्यात आपलं अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी भरपूर मार्क मिळवायचे आहेत किंवा अपेक्षित असं यश संपादन करायचं आहे, त्यांना आता न्यायालयाच्या सुनावणीतूनच आशेचा किरण दिसतोय। ही सगळी वाटचाल एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला शिक्षण व्यवस्था म्हणून या राज्यात काय अस्तित्वात आहे असा प्रश्न विचारायला हवा। याचं कारण असं, गेल्या 2 वर्षात सातत्याने परीक्षा या एका मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिका सातत्याने बदलताना दिसतात। ज्या राज्य सरकारला एका टप्प्यामध्ये लेखी परीक्षा घ्यायच्या नव्हत्या त्या राज्य सरकारला दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा घ्यायची इच्छा निर्माण होते। इतकंच नाही तर एका विभागाकडून परीक्षा लेखी घ्यायला विरोध असतो, मात्र त्याच सरकारचा दुसरा विभाग व्यवस्थित सर्व नियम कोरोनाचे पाळून परीक्षा लेखी पद्धतीने घेत असतो। परीक्षा ही आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर प्रत्येकालाच द्यावी लागते। शैक्षणिक वर्षामध्ये 10वी, 12वी, पदवी या 3 टप्प्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या परीक्षा या परीक्षार्थींसाठी महत्त्वाच्या असतात। त्या न घेता ढकलगाडी पद्धतीने मुलं पास होणार असतील तर त्याचा समाजावरही परिणाम होणार आहे। याच भावनेतून परीक्षा न घेणाऱ्या उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं आणि राज्य सरकारला आता या प्रकरणी खडे बोल ऐकावे लागले आहेत। आणि म्हणूनच आजच्या लक्षवेधीमध्ये आपण विषय उपस्थित करतोय 10वीच्या परीक्षा कशा घ्यायच्या। आजच्या या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत उच्च न्यायालयामध्ये याचिकाकर्ते असलेले धनंजय कुलकर्णी थोड्याच वेळात जोडले जात आहेत। मुंबईमध्ये आमच्या स्टुडिओमध्ये मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आणि मवियाचे प्रतिनिधी या नात्याने दत्तू गवाणकर जोडले गेलेले आहेत। पालक प्रतिनिधी या नात्याने आपल्या सोबत अर्चना देशपांडे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आरती पुगावकर थोड्याच वेळात असतील। दत्तू गवाणकर, आपल्यासाठीचा पहिला प्रश्न, 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कुठल्या तर्काच्या आधारे राज्य सरकारने घेतलाय? प्रसाद, असं आहे की त्यावेळेला राज्य शासनाचा मानस होता की ह्या परीक्षा झाल्या पाहिजेत, व्हाव्यात, परंतु कोरोनाचा प्रकोप एवढा भयंकर होता आणि दुसरी लाट एवढ्या वेगाने पसरत होती
की त्यामुळे राज्य शासनाला त्यावर विचार त्या काही वेळा स्थगित केल्या आणि स्थगित केल्याच्या नंतर त्यांना तो निर्णय घ्यावा लागला रद्द करण्याचा. आणि राज्य शासनानेच नव्हे तर केंद्रीय बोर्ड आणि इतर मंडळांनीही तो तसा निर्णय घेऊन 10वीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता. त्याच पावलावर पाऊल ठेवत राज्य शासनाने 10वीच्या परीक्षा या रद्द केलेल्या होत्या. आत्ताच्या घडीला तुम्ही जेव्हा असं म्हणता आहात की जी परिस्थिती समोर आहे त्याच्या आधारे परीक्षा न घेणं हे राज्य सरकारला योग्य वाटतंय, मूल्यांकनाची पद्धत काय असणार आहे आणि हे यासाठी विचारलं जातंय, हे यापूर्वी अनेकदा माध्यमात चर्चेला गेलेलं आहे, पण एक अधिकृत व्यासपीठ या नात्यानं लक्षवेधीमध्ये आपण सांगा, मूल्यांकन कसं करणार आहात? मुलांना ढकलगाडी पद्धतीनं पास होण्याची भीती वाटतेय. नाही, बिलकुल तसं ढकलगाडी पद्धतीने पास होऊ नये याकरता बैठका सुरू आहेत आणि त्यावर योग्य तऱ्हेने निर्णय घेतला जाईल की त्या कोणत्या तऱ्हेने इतर बोर्डही काही निर्णय घेत आहेत त्याचं सर्व त्या मूल्यांकनाच्या आधारे किंवा कशा पद्धतीने याचा याबाबतच्या बैठका आमच्या चालू आहेत आणि यावर योग्य असा उचित असा निर्णय त्या बाबतीत घेतला जाईल. तुम्ही असं म्हणता आहात की आत्ताच्या घडीला योग्य पद्धतीनं परीक्षा घेण्याच्या संदर्भातला विचारही चालू आहे, पण हायकोर्टानं अतिशय स्पष्टपणे ताशेरे मारले आहेत की राज्य सरकारचा निर्णय हा बहुत करून विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणार आहे. असं आहे की राज्य शासनाने खूप काही आनंदाने हा निर्णय घेतलेला नाही आहे. सुरुवातीला या स्थगित केल्या, पुढे ढकलण्यात आल्या आणि वारंवार पुढे ढकलण्यात आल्या. ज्या वेळेला CBSE आणि ICSE या परीक्षाही पुढे रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर कोरोनाचा प्रकोप जो आहे तो एवढा भयंकर वाढला आणि रुग्ण एवढ्या दुपटीने वाढत गेले की त्या ठिकाणी मजबुरीने हा राज्य शासनाला निर्णय घ्यावा लागला. तुमचं म्हणणं आहे की राज्य सरकारला हा निर्णय मजबुरीनं घ्यावा लागलेला आहे, पण दत्तू गवाणकर भले ही मजबुरी असेल, 12वीच्या बाबतीत मग ही मजबुरी का दिसत नाही? बिलकुल राज्य शासन हे नेहमी हे राहिलेलं आहे की परीक्षा व्हाव्यात आणि परीक्षा होऊन त्यात जे गुणांकन आहे त्या ह्याच्यावर पुढचे जे प्रवेश प्रक्रिया असते त्याकरता या 10वी आणि 12वीच्या या परीक्षा फार महत्वाच्या आहेत आणि याकरता परीक्षा या झाल्या पाहिजेत. याकरता शासन आणि सरकार हे सकारात्मक आहे की परीक्षा होऊन त्यातून गुणांकन मिळून त्यातून विद्यार्थ्यांनी पुढच्या इयत्तेमध्ये जावं, पुढच्या प्रवेश प्रक्रिया त्याद्वारेच व्हावी, याकरता राज्य शासन हे सकारात्मक आहे. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही सकारात्मक आहात, पण 10वी आणि 12वीच्या संदर्भातला भेद हा तुम्हाला हायकोर्टाला पटवून देता आलेला नाहीये दत्तू गवाणकर. बिलकुल, त्याकरता आता हायकोर्टाने मुदत दिलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये सुधारित प्रतिज्ञापत्र देण्याच्या करता आमच्या अधिवक्त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते योग्य ते उत्तर आमचे अधिवक्ते त्या ठिकाणी देतील आणि जो न्यायालयाचा निर्णय असेल तो प्रमाण मानून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. तुम्ही वारंवार असं सांगू पाहत आहात की आत्ताच्या घडीला राज्य सरकार यातून योग्य तो मार्ग काढेल. तू गवाणकर यांनी काही वेळापूर्वी आपल्याला मांडलेल्या भूमिकेच्या अनुषंगानं आरती पुगावकर यांना विचारायचं आहे. आरती पुगावकर, राज्य सरकार हे वारंवार सांगतं आहे की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये 10वीच्या परीक्षा घेणं शक्य नाही, 12वीच्या परीक्षा का घेतोय आणि 10वीच्या का घेत नाही आहोत हे उच्च न्यायालयाला पटवून देऊ. नाही, मुद्दा असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा का घेऊ शकत नाहीये हे स्पष्ट करत असताना आपल्याला आठवतंय जेव्हा 10वीच्या परीक्षांचा विषय आला होता त्यावेळेला मग केंद्र बोर्डाने काय केलं, मग आम्ही असं करतोय, मग आम्ही तसं करतोय, असं करत करत त्यांनी तडकाफडकी, म्हणजे मला वाटत नाही की त्याच्या आधी काय विचार केलाय काय नाही केलाय आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 10वीच्या परीक्षा रद्द तर केल्या. परंतु त्याच वेळेला अशी अपेक्षा होती की ज्याप्रमाणे 10वीच्या परीक्षांच्या बाबतीत निर्णय झालाय तसाच तो 12वीच्या परीक्षेच्या बाबतीतही निर्णय घेणार का? सगळी मुलं आज डोळे लावून बसलेले आहेत की आमच्या परीक्षांच्या बाबतीत काय होणार आणि अशी परिस्थिती असतानाच आज सन्माननीय कोर्टाने या राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे की 10वीच्या परीक्षा घ्यायच्या नाहीत, या निर्णयालाच चॅलेंज करून त्यांनी असं म्हटलंय की जर 12वीच्या घेऊ शकतात तर 10वीच्या का घेऊ शकत नाही. तर मला असं वाटतं जी काही तज्ज्ञ समिती ही महाविकास आघाडी नेमते किंवा जे काही करते तर त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न होत आहेत का, त्यांच्याकडून पूर्ण
आरती सखोल पुगावकर विचार आपल्या होतोय का आपल्या की आपल्या मुद्द्याला प्रतिवाद दत्तू गवाणकर करतायत. दत्तूजी, असं आहे की 12वीच्या परीक्षा घ्याव्या आणि 10वीच्या रद्द कराव्या हा फक्त राज्य शासनाचा निर्णय नाही आहे. केंद्रीय बोर्डाने सुद्धा हा सेम निर्णय घेतलेला आहे. आपल्या माहितीसाठी मी सांगतो. मग आपल्याला दूषणं जर द्यायची असेल राज्य सरकारला तर आपण केंद्रालाही त्याची दूषणं आपल्याला द्याव्या लागतील या बाबतीत. आणि आमची जी तज्ज्ञांची जी बैठका ज्या चालू आहेत त्या या बाबतीत योग्य तो विचार करून योग्य तो निर्णय घेतील आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय या कोरोना संकटामध्ये कोरोना न पसरता कशा तऱ्हेने या संकटावर मात करून कशा तऱ्हेने विद्यार्थ्यांचं भलं होईल किंवा ह्या मी आधीच सांगितलं की या परीक्षा व्हाव्यात. 10वीच्या वेळेलाही राज्य शासन हे सकारात्मक होतं. आताही सकारात्मक आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊन गुणाच्या आधारे त्यांचा पुढचा दत्तू प्रवेश गवाणकर, झाला आपण पाहिजे. वारंवार असं सांगता आहात की राज्य सरकार सकारात्मक आहे आणि थोड्या वेळापूर्वी हे म्हणालात की केंद्रानं रद्द केल्या तर राज्यानं रद्द केल्या आहेत तेव्हा दूषणं दोघांनाही द्यायला लागतील. धनंजय कुलकर्णींना आता चर्चेत सहभागी करूया. धनंजयजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय नीट? येतोय. अगदी. आता याच मुद्द्यावर खरं तर याचिका करता म्हणून तुम्ही बोलायला हवं की जेव्हा केंद्र त्यांच्या शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा रद्द करतं आणि राज्य त्यानंतर महाराष्ट्रात 10वीच्या परीक्षा रद्द करतं तेव्हा आपण आक्षेप फक्त राज्याच्या बद्दलच घेतोय की तुमचा आक्षेप दोन्ही शिक्षण बोर्डांबद्दल आहे? मला हे स्पष्ट करू द्या की जी याचिका न्यायालयात दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये जसं स्टेट बोर्डाच्या निर्णयाला आव्हान केलेलं आहे तसं सीबीएसई, ICSE, IB बोर्ड याही बोर्डाने ज्या 10वीच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत त्याही निर्णयाला आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे केवळ स्टेट बोर्डाच्या विरोधात याचिका आहे आणि अन्य लोकांना विचारलेलं नाही अशी ही परिस्थिती नाही. हे तर सध्या समजून घेण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मग याच्यात असा उपस्थित होतो की राज्य सरकारला जे जे प्रश्न उपस्थित झाले ते प्रश्न केंद्रालाही उपस्थित झाले असतील. केंद्रानं त्याची उत्तरं दिली आहेत का? आणि राज्यानं उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला असेल तर तो तर्क कोर्टाला पटलाय का, न्यायालयाला पटलाय का? काल न्यायालयाने शासनाला 3 प्रमुख प्रश्न विचारले. एक प्रश्न विचारला की 12वीची परीक्षा घेऊ शकता तर 10वीची का नाही, नंबर 1. नंबर 2चा प्रश्न होता की अंतर्गत मूल्यमापनाच्या आधाराने जी सीबीएसईनी 10वीची परीक्षा उत्तीर्णता आम्ही एक योजना तयार केली आहे तर त्याच्यात न्यायालयाने असं त्यांना विचारलं की अंतर्गत मूल्यमापनाचे जे गुण दिले जातात त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता किती असते याविषयी शंका घ्यायला भरपूर वाव आहे. 20 मार्काचंच अंतर्गत मूल्यमापन होत असतं, बाकीच्या गुणांच्या बाबतीत काय आहे. त्यामुळे याही विषयामध्ये चर्चा होण्याला पाहिजे. शिक्षण तज्ज्ञांचे की अन्य लोकांचे या विषयामध्ये आक्षेप असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना हे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधाराने निकाल मान्य नाही त्यांची ते स्वतंत्र परीक्षा घेणार आहेत. म्हणजे स्वतंत्र परीक्षा घ्यायची त्यांची तयारी पण आहे. व स्वतंत्र परीक्षा घेणार तर मूळ परीक्षा का नाही घेणार हाही प्रश्न त्याच्यातनं उपस्थित होतो. त्यामुळे पहिला मुद्दा हा. दुसरा आणि तिसरा मुद्दा, तुम्ही आजपर्यंत केवळ शेवटचा पर्याय म्हणून जो परीक्षा रद्द करण्याचा पर्यायाचा विचार केला, या अन्य पर्यायांचा विचार का केला नाही याही विषयात न्यायालयाने त्यांना प्रश्न केला. या विषयात त्यांना कुठलेही उत्तर देता आलं नाही आणि म्हणून त्यांनी वेळ शासनाकडे न्यायालयाकडे मागून घेतलेली आहे. केंद्राची भूमिका काय दिसली तुम्हाला? केंद्राने जी भूमिका काल त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये मांडलेली आहे त्यांनी अत्यंत मोघम भूमिका घेतलेली आहे की शिक्षण हा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या सामायिक यादीत आहे. त्यामुळे राज्य सरकार ज्या काही निर्णय घेतं त्याच्यावरती आमचं नियंत्रण नाही. सीबीएसई बोर्ड किंवा ही बोर्ड ही स्वायत्त मंडळ आहे त्यामुळे त्यांचा निर्णय हा त्यांच्या पद्धतीने त्यांनी घेतलेला आहे. केंद्र सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही. केंद्र सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत पालक प्रतिनिधी या नात्यानं अर्चना देशपांडे आहेत. मी अर्चनाजी आपल्यापर्यंत येतो. तत्पूर्वी एकदा पटकन हा मुद्दा उपस्थित करतोय दत्तू गवाणकर यांच्या समोर. दत्तूजी, महत्वाचा एक भेद आपल्याला केंद्र आणि राज्य परीक्षा पद्धतीतला लक्षात घ्यायला हवा. केंद्रीय परीक्षा पद्धतीमध्ये टप्प्याटप्प्यानं अंतर्गत मूल्यमापन हे सातत्यानं होत असतं. राज्यामध्ये तशा प्रकारची परिस्थिती उपलब्ध नाही. असं असताना 10वीच्या परीक्षेच्यासाठी अचानक शेवटच्या टप्प्यात अंतर्गत मूल्यमापनाची व्यवस्था निर्माण करणं हे आव्हानात्मक नाही का? बिलकुल आव्हानात्मक आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. परंतु याबाबत योग्य तो निर्णय याकरता बैठका चालू आहेत की कशा तऱ्हेने सीबीएसई, ICSE या बोर्डांनी कशा तऱ्हेने ते लोक मूल्यांकन करत आहेत त्या बाबतीत करता येईल का किंवा CET घेता येईल का याबाबत
आमच्या बैठका सुरू आहेत आणि यावर योग्य तो तोडगा योग्य तऱ्हेने काढला जाईल. योग्य तो तोडगा योग्य तऱ्हेनं काढला जाईल असं एक सूचक वक्तव्य आपण केलं, पण त्यातून खरंच काही पदरी पडेल का? अर्चना देशपांडे आपल्यासाठीचा प्रश्न. अर्चना जी, दुसराही त्याबरोबरचा एक मुद्दा उपस्थित करतो त्यावर आधी बोला. पालक आणि विद्यार्थी परीक्षा रद्द झाल्यामुळे आनंदित आहेत की टेन्शन मध्ये आहेत, तणावाखाली आहेत? तसं बघितलं तर काही मुलं ज्यांना असं वाटतं की नाही परीक्षा रद्द झाल्या खूप चांगलं वाटतंय, काही पालकांना असं वाटतं की कोरोनामुळे आपले मुलं बचावले गेले त्यामुळे काही लोकांना थोडं बरं वाटतंय. पण 70 ते 80% पालकांना हेच वाटतंय की मुख्य हा टर्निंग पॉइंट आहे मुलांसाठी. 10वीची बोर्डाची परीक्षा म्हटलं की टर्निंग पॉइंट आहे. मुलांची कॅपॅसिटी काय आहे, मुलं कसे अभ्यास केलेले आहेत, एवढे वर्ष अभ्यास करून मुलांचं काय रिझल्ट येणार आहे. तर त्यासाठी तर काही पालकांना आणि मुलांना सुद्धा वाटतं की आपली परीक्षा झाली तर आपण स्वतःला त्याचं मूल्यांकन करून घेऊ शकतो की आपण किती कॅपेबल आहोत, आपण जो अभ्यास केला तो आपल्या परीने व्यवस्थित आहे की नाही आहे. आणि काही ना काही त्यामध्ये पर्याय निघाला पाहिजे असं तरी पालकांनाही वाटतं आणि काही मुलांनाही याचं वाटतं की आपली 10वीची परीक्षा व्हायला पाहिजे. आताच्या घडीला योग्य पद्धतीनं योग्य तो निर्णय घेतला जाईल असं जेव्हा सत्ताधारी म्हणतात त्यावेळेला पालकांची इच्छा काय आहे? तुम्ही स्वतः पालक प्रतिनिधी आहात. या स्थितीमध्ये तुमच्या मुलाला लेखी परीक्षा द्यायला लागावी, त्यासाठी तो घरातून बाहेर पडावा, परीक्षा केंद्रावर जावा आणि परीक्षेला बसून घरी परत यावा, सुखरूप परत यावा, अशी तुमची भावना आहे की यापेक्षा ऑनलाईन परीक्षा बरी ही भावना आहे? म्हणजे परीक्षा केंद्रावर जाण्यापेक्षा जर काही त्यामध्ये तोडगा काढून जर ऑनलाईन पद्धतीने काही घेतल्या जाऊ शकत असेल आणि त्यातला काही पर्याय जर निघत असेल तर तो आताच्या घडीला जरा व्यवस्थित आहे. म्हणजे एवढं सगळं आपण ऐकतोय की कोरोनाने हे आहे ते आहे आणि कोणालाही वाटेल, कुठल्याही पाल्याला वाटेल की पालकाला वाटेल की आपलं मूल जे आहे ते सुरक्षित, म्हणजे वर्ष तर एकचदा येत आहे पण मुलांचं भविष्य आणि मुलांची प्रकृती ही त्याच्याशी खेळ करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे काहीतरी पालकांना हे पण एक आहे की त्यामध्ये काहीतरी एक ऑप्शन हवं जे सुरळीत आणि व्यवस्थित निघावं. काही ऑनलाईन की पालकांना विद्यार्थी पालकांना त्यांचा पाल्य हा घरातून बाहेर जाऊन परीक्षा केंद्रावर बसून परीक्षा देण्याच्या ऐवजी ऑनलाईनचा परीक्षा मार्ग स्वीकारायला अधिक पसंत पडेल. मला धनंजय कुलकर्णींना मग विचारावंसं वाटतं की धनंजय कुलकर्णीजी, परीक्षाच नको या मुद्द्याला तुमचा मूळ आक्षेप आहे की ऑनलाईन ऑफलाईन मधला एक मार्ग निवडावा असा तुमचा आग्रह आहे? परीक्षा नको या मुद्द्याला सिद्धांततः आक्षेप आहे, कारण परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र देणं हे तत्वतः योग्य नाही. गेल्या वर्षी जेव्हा विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केला होता आणि त्यांना तशीच पदवी देण्याचा विषय झाला, त्यावेळेला आम्ही न्यायालयात गेलो, उच्च न्यायालयात गेलो, सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी निर्णय असा दिला की परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही. आणि त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षा गेल्या वर्षी झाल्या अंतिम वर्षाच्या. त्याच निकालाच्या प्रकाशामध्ये आम्ही याही वर्षी असं म्हणतो आहोत की परीक्षा न घेता तुम्ही उत्तीर्ण प्रमाणपत्र देऊ नका, हे योग्य होणार नाही, ते शिक्षण क्षेत्रातला तत्वतः बसत नाही. मग परीक्षा तर घ्यायच्या पण करोनाच्या त्रासापासून वाचायचं आणि परीक्षा झाल्या पाहिजेत. याच्या बाबतीत अन्य अनेक पर्याय त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्या पर्यायांचा विचार शासनाने न करता एकदम अंतिम पर्याय जो आहे परीक्षा रद्द करण्याचा, त्याच्यावरतीच त्यांनी बोट ठेवला आणि सोपा निर्णय घेतला आणि कदाचित त्याच्यातनं लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला. हे योग्य नाही असं आमचं मत आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात की अशा प्रकारच्या निर्णयातून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला. दत्तू गव्हाणकर बोलतीलच, एकदा त्या आधी भाजपाच्या प्रवक्त्या आरती पुगावकर यांना विचारूयात. आरती पुगावकर, हा विषय जसा राज्याला तसा तो केंद्रालाही लागू आहे आणि या निमित्तानं समाज माध्यमातला एक विनोद इथे सांगू इच्छितो. त्यात असं म्हटलं गेलं होतं की ज्या 10वीच्या मुलांच्या परीक्षा आता रद्द झाल्या आहेत ते 2024ला मतदार असणार आहेत. प्रसादजी, या निमित्ताने मला 2-3 गोष्टी आधी जरा नमूद करायच्यात की आपण राज्य शासनाचं जसं आपण केंद्राबद्दल बोललो तर केंद्रानं अगदी सांगितलेलं आहे की सीबीएसई बोर्ड असेल किंवा आयबी बोर्ड असेल यांचं फंक्शनिंग हे त्या त्या राज्यात त्या त्या पद्धतीने होत असतं आणि त्या त्या प्रकारे त्या त्या बोर्डांचे निर्णय होत असतात. तो एक भाग आहे. दुसरा महत्वाचा, आता आपण राज्य शासनाच्या बाबतीमध्ये जर बोललो तर आपण पाहिलं ज्यावेळेला शाळांच्या परीक्षा त्यांनी रद्द केल्या, 1ली ते 8वीच्या असतील, 9वीच्या असतील, या परीक्षा ज्यावेळेला रद्द केल्या तर मला इथे नमूद करावंसं वाटतं की जोपर्यंत त्यांनी हा निर्णय जाहीर केला तोपर्यंत शाळांनी आपल्या अंतर्गत परीक्षा घेऊन झालेल्या होत्या.
ऑनलाईन पद्धतीने किंवा त्यांना प्रोजेक्ट देऊन किंवा त्यांना वेगवेगळ्या काही प्रसादजी असं आहे की याच्यामध्ये त्याच्यानंतर ICSE त्यांनी राज्य आणि शासनाने त्या CBSE रद्द केल्या. यांच्यावरती परीक्षा आता घ्यावी जरा याचं ऐका. केंद्राचं नियंत्रण आता जरा असतं. ऐका. ताईंच्या माहितीसाठी मी आता सांगतो, जरा ऐका तुम्ही. ताई जे तुमच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो, नियंत्रणात तुम्ही जे आहे म्हटलं त्याच्याबद्दल आधी की आपण त्या बोलूया. राज्याने करावं असं नाही आहे. आता तुमच्या केंद्राचं नियंत्रणात जे त्यावरती आहे ते नियंत्रण बोलते मी. असतं. शाळांच्या जरी परीक्षांबद्दल धोरणात्मक बोलते. धोरणात्मक निर्णय जे शाळांच्या आहेत परीक्षांबद्दल ते बोलते, केंद्र तुमच्या शासन घेऊ नियंत्रणात शकत होतं. नसेल आतापर्यंत तरी या राज्य बोर्डांवरती शासनाने केंद्र शिक्षणाच्या शासनाचं बाबतीत संपूर्ण निर्णय हे नियंत्रण कशा असतं. प्रकारे घेतले हे ही अख्ख्या बाब महाराष्ट्राने तुम्ही पाहिलंय. वगळून किती चालणार तुम्हाला नाही की ह्याला विद्यार्थ्यांचा तुम्ही कळवळा आहे बाजूला तो अख्ख्या करू शकत महाराष्ट्राने नाही पाहिलाय. आणि कधी चुकीचं माहिती कुठल्याही देऊ वेळेला नका तुम्ही तुम्ही. विद्यार्थ्यांच्या मनस्थितीचा विचार चुकीची माहिती केलेला देऊ नाही नका. आणि काही बिलकुल केलेलं नाहीये. बिलकुल तुम्ही जे म्हटलं काही केंद्राची राज्य- बाजू घेऊन सांगताय तुम्ही. काही- CBSE आणि ICSE बोर्डाचं जे आहे ते धोरणात्मक निर्णय जरी केंद्र हवा सरकार तो घेऊ मुद्दा शकत पकडलाय. नसलं तरी त्याबाबत त्यांच्यावरती एक मुद्दा नियंत्रण हे पकडून बोलताय. संपूर्णतः दत्तू केंद्र गवाणकरजी, सरकारचं असतं. तुम्ही एक मुद्दा पकडून बोलताय. मी राज्य शासन कशा प्रकारे बिलकुल मी तुम्ही म्हटलं त्याला उत्तर देतोय मी. दिरंगाई तुम्ही जे करते, म्हटलात मगाशी भविष्याशी की खेळते, तुम्ही जे म्हटलात की त्याच्याबद्दल मी केंद्राच्या बोलते. अखत्यारीत नाही त्या महाविकास करता आघाडीने त्यांचं संपूर्ण प्रत्येक नियंत्रण वेळेला त्याच्यावरती जेव्हा असतं. जेव्हा शिक्षणाचा विषय केंद्र आला ना, शासनाचं संपूर्ण विद्यार्थ्यांचा नियंत्रण विचार केलाय, CBSE आणि ना ICSE पालकांचा बोर्डावरती विचार आहे केलाय आणि निर्णय त्याकरता घेतले. तुम्ही आणि या बाबी शाळांनी टाळू त्या शकत निर्णयांना नाही. बदल त्यांची देऊन परीक्षा जबाबदारी घेतलेल्या तेवढीच आहेत. आहे. मोदी आणि सरकारची 10वीचा केंद्र विषय आपण शासनाची करतोय. जबाबदारी मी तेवढीच आहे. यापूर्वी जेव्हा राज्य जेव्हा शासनाला डिबेट दूषण झाले, देताना तेव्हा तुम्ही हे सांगितले, लक्षात ठेवा 10वी आणि की या 12वीच्या ठिकाणी परीक्षा केंद्र या किती शासनाने महत्त्वाच्या अशाच तज्ञ आहेत. निर्णय घेतले. 10वी मग जर आणि त्यांचाही 12वीच्या निर्णय असेच परीक्षा या असतील किती तर महत्त्वाच्या तुम्ही आहेत, राज्य त्या शासनाला झाल्या फक्त पाहिजे. कसा काय दोष त्या देऊ घेत शकता? असताना एक मिनिट आणि थांबा. केंद्र शासनाच्या या मुद्द्यावर याचिकाकर्ता दत्तू गवाणकर आणि एक मिनिट दत्तू गवाणकर आरती मुगावकर दोघांनीही थांबा. याचिकाकर्त्यांना एकदा विचारूयात. या विषयावर याचिकाकर्त्यांना विचारूयात. धनंजय कुलकर्णी, आपल्यापर्यंत हा वाद पोहोचलेला असेल. नक्की अधिकार क्षेत्र कोणाचं आणि जबाबदार कोण? राज्य सरकार यांच्यातला हा वादाचा विषय नाही आहे. आमच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित आणि शैक्षणिक दृष्ट्या गुणवत्तापूर्ण कशा होतील हा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे केंद्राचं चुकलं का राज्याचं चुकलं का केंद्राचं बरोबर का राज्याचं बरोबर हा आमच्या दृष्टीने वादाचा विषय नाही. आमच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण परीक्षा होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे केवळ शैक्षणिक परीक्षा रद्द करणं या एका पर्यायाचा विचार करून चालणार नाही. अन्य पर्यायांचा विचार शासनाला केला पाहिजे, राज्य शासनालाही केला पाहिजे, केंद्र सरकारलाही केला पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये राज्याचं आपण चुकलं असं आणि म्हणताय की केंद्राचं बरोबर आहे. अन्य पर्यायांचाही विचार करायला हवा. अन्य पर्याय काय आहेत? परीक्षा घ्यायच्या पर्याय- नाहीत याचा विरोध करत असताना ऑनलाईन ऑफलाईन हे दोन सरळ समोर येणारे पर्याय आहेत. तुमच्या लेखी अंतर्गत मूल्यांकन पद्धती ही योग्य परीक्षा पद्धती असू शकत नाही, बरोबर आहे? हो, मग पर्याय काय? त्याच्यामुळे दोन पर्यायांचा विचार आम्ही अन्य शिक्षण तज्ज्ञांशी बोलून केला आहे. त्याच्यातली अंतिम चर्चा अंतिम मसुदा आम्ही न्यायालयासमोर मांडणार आहोत. एक आहे ती कॅरी ऑन मेथड. कॅरी ऑन मेथडमध्ये जसं आमच्या इंजिनिअरिंगला फॅकल्टीमध्ये प्रामुख्याने याचा विचार होतो विद्यापीठामध्ये की या वर्षी तुम्हाला सर्व विषयामध्ये एटीकेटी दिली आहे, पुढच्या वर्षात तुम्हाला प्रोव्हिजनल प्रवेश दिलेला आहे आणि तुम्हाला हे विषय उत्तीर्ण होण्यासाठी पुढच्या वर्षाचा कालावधी आहे. या 10वीच्या विद्यार्थ्यांना 11वीमध्ये प्रोव्हिजनल ऍडमिशन देऊन त्यांना 12वी पूर्वी त्यांची 10वीची परीक्षा पूर्ण करण्याचा पर्याय त्यांना देता येईल. त्यामुळे आत्ताच्या तणावाच्या वातावरणात ही परीक्षा न देता त्यांना पुढच्या मार्चमध्ये पुढच्या ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा देता येते. आता सुद्धा 10वीच्या परीक्षेमध्ये 2 विषयाला एटीकेटी देण्याचा नियम बोर्डाचा अस्तित्वात आहे. 2 विषयाच्या ऐवजी तुम्ही 6 विषयात एटीकेटी देऊ शकता आणि त्यांना पुढच्या वर्षी 11वीला प्रोव्हिजनल ऍडमिशन देऊन तुम्ही त्यांना 10वी उत्तीर्ण होण्याची संधी देऊ शकता. ठीक हा आहे. एक धनंजय कुलकर्णी, पर्याय हा आहे. एक पर्याय झाला. एकदा दुसरा पर्याय एकच मिनिट, मी प्रेक्षकांच्यासाठी धनंजय कुलकर्णीजी आपण दिलेला पर्याय पुन्हा एकदा सांगतो जेणेकरून प्रेक्षकांपर्यंत तो नीट पोहोचेल. याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की 10वीच्या आत्ताच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याऐवजी त्यांना सर्व विषयांमध्ये एटीकेटी द्यावी आणि आत्ताची परीक्षा 10वीच्या विद्यार्थ्यांची ही पुढच्या वर्षाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान घ्यावी. हा एक पर्याय. याच्यावरचा प्रश्न मी विचारेनच. दरम्यान धनंजय कुलकर्णी यांच्याकडे दुसराही पर्याय आहे, तो पण ऐकूया. पर्याय असा आहे की 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अग्रक्रमाने व्हॅक्सिनेशन करून देता येईल का, ज्याच्या आधारे व्हॅक्सिनेशनच्या केल्यानंतर त्यांची परीक्षा आपल्याला जुलैमध्ये घेता येणे शक्य आहे का. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे 16 लाख विद्यार्थी 10वीचे, 14 लाख विद्यार्थी 12वीचे, या 30 लाख विद्यार्थ्यांना आपल्याला
वॅक्सिनेशन करायचं आणि याच्यामध्ये असलेले जे काही प्रशासकीय सगळे शिक्षक वर्ग आहे, अन्य स्टाफ आहे, त्यांचं वॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजे. याच्या बाबतीत सहित पडताळणी ही शासनाने, केंद्र सरकारने आणि आरोग्य व्यवस्था जी करतात त्यांनी केली पाहिजे. आणि शेवटचा तिसरा पर्याय तो ऑनलाईनचा आहे, परंतु ऑनलाईनसाठी आपल्याला तांत्रिक व्यवस्था खूप प्रमाणात करावी लागेल. नाही तर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये जसे गोंधळ झाले ते टाळण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करूनच ती परीक्षा घेता येईल. तिसरा पर्याय तोही शिल्लक. बर, आता या दोन्ही पर्यायांच्या अनुषंगानं राज्य सरकारची भूमिका आपण जाणून घेऊ. एकदा पटकन भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या तत्पूर्वी आरती पुगावकर बोलतील. आरती पुगावकर, जे दोन पर्याय याचिकाकर्त्यांच्याकडून मांडले गेले ते तुम्हाला व्यवहार्य वाटतायत का? आणि विरोधक या नात्यानं सांगा, यातलं काय शक्य होऊ शकतं? नाही, आता याचिकाकर्त्यांनी जे पर्याय मांडले आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला पर्याय जो होता एटी केटीचा, मला असं वाटतं की 10वी नंतर सगळीच मुलं 11वी आणि 12वीला प्रवेश घेतात असं नाहीये. कारण इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेणारी मुलं आहेत, व्होकेशनल कोर्सेसना प्रवेश घेणारी मुलं आहेत. जर आपण इंजिनिअरिंगचं म्हटलं तर येणाऱ्या 6 महिन्याने त्या मुलांना इंजिनिअरिंगची परीक्षा आणि त्याच्या आधी हे उत्तीर्ण करणं म्हणजे हे अजून थोडं डोईजड जाऊ शकतं का, ही एक बाब आहे. दुसरी महत्वाची बाब आहे की आपण असं म्हणतोय की पुढल्या 6 महिन्यात किंवा वर्षभरामध्ये पुन्हा परीक्षा घ्यायच्या. आता जी आपण कोरोनाची परिस्थिती बघतोय, आपल्याला वाटलेलं मागच्या वर्षापेक्षा यावर्षी खूप सुधारलेली परिस्थिती असेल, पण दुर्दैवाने तसं नाहीये. मग तसं नाही झालं तर पुढे काय होऊ शकतं हा एक मुद्दा येतो. दुसरा पर्याय त्यांनी सांगितला आहे की सगळ्यांचं वॅक्सिनेशन. आपण पाहिलंय राज्य सरकारकडून वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं नियोजन सध्या चाललंय आणि कशा प्रकारे 18 ते 44 एकदा सुरू होत आहे, एकदा बंद होत आहे, मग एकदा आमच्याकडे लसच नाही, आमच्याकडे केंद्रच नाही, असं सगळं सुरू आहे. त्यामध्ये हे कितपत शक्य होईल हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा पर्याय जो आहे ऑनलाईनचा, भले तो शेवटचा पर्याय म्हणून मानला जातो. प्रसादजी, मला याच्यात थोडं ऍड करायचंय की हा शेवटचा पर्याय म्हणून जरी मानला जात असला तरी मला एक गोष्ट इथे सांगायची आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षांमधला एक महत्वाची गोष्ट काय असते की ह्या सगळ्यांचा पेपर एकच असतो. प्रश्नपत्रिका जी आहे ती एकच असते आणि त्याच्यामुळे ती आपल्याला ऍट अ टाइम घेणं अतिशय आवश्यक असतं. तर मला असं वाटतं की आता जशा विद्यापीठाच्या परीक्षा होत आहेत, विद्यापीठाचाही हाच नियम होता. म्हणजे आता धनंजय सर जास्त यामध्ये सांगू शकतील की विद्यापीठांचा पण हाच नियम होता की प्रत्येक म्हणजे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचा पेपर सेम असतो. पण या वेळेला त्यांनी काय केलंय की प्रत्येक कॉलेजेसना जिकडे जे जे शिक्षक शिकवतायत त्यांनी पेपर सेट केले त्या कॉलेजसाठी आणि त्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत ऑनलाईन पद्धतीने आणि त्यांना आपण पास करतोय. मग जर तशीच पद्धत म्हणजे तीच पद्धत जी डिसेंट्रलाइज पद्धत आपण म्हणू तशी 10वी 12वीच्या बाबतीमध्ये आपण करू शकत नाही का? राज्य सरकार याचा का विचार करत नाहीये? ठीक आहे आरती पुगावकर, आपल्याकडून 3 वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर प्रतिक्रिया आली. मला दत्तू गवणकरांना संधी द्यायची आहे, पण तत्पूर्वी एकदा पालकांचंही मत जाणून घेऊयात. पालक म्हणून अर्चना देशपांडे, आपण सांगा, तुमच्या विद्यार्थ्याला तुमच्या पाल्याला जर समजा एटीकेटी ठेवून पुढच्या वर्षी 10वीची परीक्षा द्यायची संधी दिली आणि तोपर्यंत पुढच्या अभ्यासक्रमामध्ये त्याला प्रवेश दिला तर ते व्यवहार्य वाटतं का? परीक्षा ऑनलाईन घेणं व्यवहार्य वाटतं की आधी त्याला लस द्यायची मग परीक्षा केंद्रावर पाठवून परीक्षा द्यायची हे व्यवहार्य वाटतं? 3 पर्याय आहेत. सर, या 3 पर्यायामधून मला तर आरती मॅडमनी जे बोलल्यात ना की ज्या पद्धतीने त्यांनी लास्ट इयर मध्ये जे काही विद्यापीठाच्या परीक्षा झालेल्या होत्या त्याच पद्धतीने जर मुलांसाठी 10वीच्या परीक्षा आणि 12वीच्या तर नाही पण 10वीच्या परीक्षा जर नियोजित केल्या तर त्या बेस्ट वेनी राहतील. आणि दुसरी बाब म्हणजे मुलांना लस देऊन मग पुढल्या वर्षी त्यांना पाठवायचं म्हणजे मुलांवरती किती अभ्यासाचं प्रेशर आहे. आधीच त्यांची ही 4 महिने निघून राहिलेली आहे, 2 महिने तर ऑलमोस्ट निघालीच आणि त्याच्यानंतर ही पुढे त्यांना परत तोच अभ्यास घेऊन बसायचं म्हटल्यावरती मुलांना पण याचं खूप प्रेशर येईल आणि मुलांसोबत पालकांना पण त्या गोष्टीमध्ये खूप लक्ष घालावं लागेल. अर्थात घालणारच पालक, पण मुलांना समोरच्या दृष्टीकोन आता मुलांचं माइंड असं झालेलं आहे की अरे वा आपली परीक्षा कॅन्सल झाली आणि आता परत त्या अभ्यासाला बसून त्यांना परत पुढे चालून परीक्षा देणं खूप अवघड जाईल. ठीक आहे अर्चना देशपांडे, आपण ज्या पद्धतीने आपण आपल्या पालक प्रतिनिधी या नात्यानं मांडलेल्या भूमिकेचं स्वागत. मला वाटतं याचिकाकर्त्यांना इथे 2 विषय तत्काळ समोर आले आहेत. सरकारची भूमिका आणि सरकारची प्रतिक्रिया घेण्यासाठी मी थोडासा उशीर यासाठीच लावतोय कारण याचिकाकर्ते ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात तो पालकांचा वर्ग आणि विद्यार्थ्यांचा वर्ग काय विचार करतो या संदर्भातला खुलासा आधी होणं गरजेचं होतं.
धनंजय कुलकर्णी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. तुम्हालाही अत्यंत अल्प वेळेसाठीच आज आमच्या बरोबर जोडता आलेला आहे स्वतःला. मला सांगा की पालक आणि त्याचबरोबर समाजातले शिक्षण क्षेत्रातले जाणकार या नात्यानं जो पर्याय समोर आला की 10वीची परीक्षा ही केंद्रीभूत पद्धतीनं घेण्याच्या ऐवजी ही प्रत्येक महाविद्यालय किंवा शाळा यांच्या पातळीवर घ्यावी आणि तिथे त्यांचे गुणांकन व्हावं, याच्यामध्ये धनंजयजी बोला बोला, आपलं म्हणणं ऐकतो आहे. याच्यामध्ये जसं त्यांनी जो विकेंद्रित परीक्षा घेण्याचा जो पर्याय सांगितला आहे त्याचंही स्वागत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 13 विद्यापीठं आहेत. विद्यापीठांच्या शहा किंवा महाविद्यालय शहा काही ठिकाणी परीक्षा झालेल्या आहेत, ऑनलाईन परीक्षा. महाराष्ट्रात सुद्धा 9 SSC बोर्डाचे विभाग आहेत. पुणे विभाग आहे, शिवाजी विद्यापीठाचा शिवाजी विभागाचा विभाग आहे, औरंगाबादचा विभाग आहे, अशी विभाग आहेत. या विभागच्या सुद्धा परीक्षा घेण्याचा पर्याय आपल्याला विचारात घेता येणं शक्य आहे. फक्त तुम्हाला एका प्रश्नपत्रिकेची ऐवजी 9 विभागाच्या 9 प्रश्नपत्रिका काढाव्या लागतील. त्याच्या परीक्षेचं वेळापत्रक हे वेगळे ठेवता येणं शक्य आहे. कारण करोनाची परिस्थिती जितकी पुणे मुंबईमध्ये गंभीर आहे तितकी अन्य ठिकाणी गंभीर आहे अशी स्थिती नाही. त्यामुळे ज्या ठिकाणची परिस्थिती ही नियंत्रित आहे अशा ठिकाणी आपल्याला विभागच्या परीक्षा घेता येण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असू शकतो. त्यामुळे या एकाच पर्यायाने परीक्षा झाली पाहिजे असं न म्हणता परीक्षा रद्द न करता वेगळ्या पर्यायांचा विचार केला गेला पाहिजे. आणि शासनाने मगाशी मुख्यमंत्र्यांचं एक विधान ऐकलं आम्ही की ते 2 दिवसामध्ये वेगळ्या पर्यायांचा विचार करून या संबंधात निर्णय घेणार आहेत. तर आमची मुख्यमंत्र्यांची पण चर्चा करायची तयारी आहे, कोणाशी चर्चा करू, SCRTची तयारी करू, परंतु पर्यायांचा विचार करा. रद्द करणे हा एक पर्याय नाही. ठीक आहे, आता दत्तू गवाणकरांकडे जाऊया. दत्तू गवाणकर, आता आपल्या समोर चित्र स्पष्ट झालेलं असेल. याचिकाकर्त्यांनी परीक्षेच्या साठी दिलेले पर्याय कोणते आहेत, पालक वर्गाला कोणते पर्याय पसंत पडतायत आणि शिक्षण क्षेत्रातल्या जाणकारांना यापैकी सुयोग्य आणि व्यवहार्य पर्याय कोणता वाटतो हे सुद्धा आपल्या समोर आलं असेल. दत्तू गवाणकर, जर समजा 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या प्रशासकीय प्रमुखांच्या कडून या संपूर्ण प्रकरणात निर्णय होणं अपेक्षित असेल तर यातला कोणता पर्याय तुम्ही राज्य शासनापर्यंत पोहोचवणार आहात? प्रसाद जी, असं आहे की आदरणीय कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की एटी गिडीचा एक विषय की एटी केटी देऊन त्यांना पुढच्या वर्गात द्यावं. असं जर केलं तर त्यांना 2 वर्षाचा अभ्यास त्या वर्षी करावा लागेल. प्रचंड तणाव या विद्यार्थ्यांवर येण्याची शक्यता आहे. तर हा पर्याय मला योग्य वाटत नाही. कारण पुढच्या वर्षी पुन्हा कोरोना संपेल का? कारण गेल्या वर्षी ती स्थिती होती, आज ती स्थिती आहे. पुढच्या वर्षी स्थिती बदलेल का याबद्दल कोणतीही शाश्वती नाही. आता आपण बघतोय की 3री लाट येण्याची शक्यता आहे. लहान मुलांना त्याच्यामध्ये जास्त अधिक धोका आहे. आणि दुसरा पर्याय त्यांनी सांगितलं की 30 लाख विद्यार्थ्यांना वॅक्सिनेशन द्यावं. माझं म्हणणं असं आहे की वॅक्सिनेशन हे जे कोरोनाचं आलेलं आहे तर ते जलद गतीने आलेलं आहे. म्हणजे एक वॅक्सिनेशन यायला अनेक वर्ष जातात, ते प्रूव्ह व्हायला अनेक वर्ष जातात. एकदा वॅक्सिनेशन दिलं म्हणजे त्याला कोरोना होणारच नाही असा तर्क मांडणे चुकीचं आहे. ठीक, याच करता आमच्या तज्ञांच्या बैठका सुरू आहेत. कोणत्या तऱ्हेने या संकटाला सामोरं जावं. त्यांनी विकेंद्रित परीक्षा पद्धती हाही पर्याय सुचवलेला आहे. बिलकुल, या पर्यायाचाही विचार केला जाईल. तज्ञ मंडळी बसून त्यात विकेंद्रित जे म्हटलं तर त्या तऱ्हेने परीक्षा घेता येतील का किंवा अन्य कोणत्या मार्गाने घेता येतील का याबाबतच्या चर्चा चालू आहे. त्यांनी योग्य तो निर्णय येत्या 2 दिवसात घेतला जाईल. मग धनंजय कुलकर्णींसाठी माझा पुढचा प्रश्न असा आहे की धनंजय कुलकर्णी, राज्य सरकार परीक्षा न घेता जबाबदारीपासून पळ काढतंय की आत्ताच्या घडीला परीक्षा घेण्यावर प्रशासनाचं सगळं लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या प्रशासनाला कोरोनाच्या लढाईत वापरण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न तुम्हाला दिसतोय? तर याच्यामध्ये करोनाची लढाई हा एक आत्ताच्या विद्यमान स्थितीमधला एक अत्यंत प्रमुख घटक आहे. त्यामुळे करोनाच्या कारणाने परीक्षा रद्द झाली आहे ही समोर वस्तुस्थिती आहे. परंतु शिक्षण क्षेत्राचा व्यापक विचार केला, विद्यार्थ्यांच्या व्यापक हिताचा विचार केला तर परीक्षा रद्द करणं आणि त्याच्यासाठी करोनाचं कारण सांगणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे शिक्षण तज्ज्ञांना, महाराष्ट्र शासनाच्या प्रशासक प्रमुखांना हे आव्हान आहे की याही परिस्थितीमध्ये परीक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षा कायम ठेवून कशी घेता येईल याचे पर्याय स्वीकारावे लागतील. तुम्हाला माहिती देऊन सांगतो, देशामध्ये फक्त 2च राज्यामध्ये
10वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला, एक तामिळनाडूमध्ये आणि एक महाराष्ट्रामध्ये. काल जे न्यायालयामध्ये सांगण्यात आलं फक्त या 2 राज्यामध्ये झालाय. अन्य राज्यामध्ये 10वीची परीक्षा रद्द झालेली नाही, 12वीची परीक्षा कोणीच रद्द केलेली नाही. त्यामुळे केवळ देशामधल्या या 2 राज्यांमध्ये हा जो झालेला निर्णय आहे त्याच्या संबंधाने त्या राज्यांनी त्या प्रमुखांनी पुनर्विचार करून विद्यार्थ्यांच्या व्यापक शैक्षणिक हिताचाच विचार केला गेला धनंजयजी, पाहिजे आणि मग पर्यायांचा मग हा प्रश्न दत्तू गवाणकरांना विचारावा लागेल की देशात केवळ 2च राज्य असा निर्णय घेत असताना, बहुसंख्य राज्य 10वीची परीक्षा घ्यायला तयार असताना महाराष्ट्रानं कोणाचं ऐकावं? प्रसादजी, असं आहे की आपण बघाल तर देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सर्वात जास्त आहे आणि त्याचा फटका इथे महाराष्ट्राला जास्त पडला. इथे पेशंट रुग्ण जे आहेत ते जास्त सापडत आहेत आणि त्या दृष्टीने काळजी घेणं आवश्यक होतं. सुरुवातीला मी सांगितलं मगाशीच की राज्य शासनाने सकारात्मक होतं की या परीक्षा घेतल्या जाव्यात, त्याकरता त्या पुढे ढकलण्यात आल्या. 2-3 वेळेस पुढे ढकलल्याच्या नंतर हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला की या ठिकाणी कोरोना जास्त वाढतोय, ती मुलं जी आहेत ती बाधित होऊ नयेत, पालकही चिंतेत होते आणि त्याच करता हा निर्णय याचा एकदा पटकन आरती पुगावकर यांच्याकडून उत्तर घेऊयात. आरती पुगावकर, हे तर्क पटणारे कितपत आहेत? देशामध्ये महाराष्ट्र आणि तमिळनाडू वगळता इतर कोणीही 10वीच्या परीक्षा रद्द करत नाही. महाराष्ट्र रद्द करताना म्हणतो की महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना आहे म्हणून 10वीची परीक्षा रद्द होतीये. मला वाटतं डिसेंबर 19 पासून कोविडची सुरुवात झाली आहे. त्याच्यानंतर त्या वर्षातली जी 10वीची परीक्षा होती त्यातले काही पेपर्स रद्द करण्यात आले होते, म्हणजे घेऊ शकलो नाही आपण कोरोनाच्यामुळे. परंतु त्याच वेळेला या पुढचं शैक्षणिक वर्ष कसं असणार आहे, काय असणार आहे, आपल्याला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने काय करणं अपेक्षित आहे, हा विचार त्या क्षणापासून राज्य सरकारने करणं अपेक्षित होतं. पण तसा विचार झाला नाही असं आपल्याला का वाटतं आरती पुगावकर? नाहीच झालेला आहे. मी अगदी सांगते, कारण आतापर्यंतच्या ज्या शिक्षण ताई, मग ते नमस्ते ट्रम्पच्या वेळेला कोणता विचार झाला? असतील, त्यावेळेला ज्यावेळेला नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम घेतला मोदीजींनी, उत्तरं आलेली आहेत, सगळ्यांकडचे जे स्टेटमेंट झालेले आहेत आपण पाहिलंय की शिक्षणाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी गैरजबाबदार वागलेली आहे. ना त्यांनी शिक्षकांशी सुसंवाद केला, ना विद्यार्थ्यांशी केला, ना पालकांशी सुसंवाद केला. सरकार आहे कुठल्या तज्ञ समितीच्या माध्यमातून निर्णय होतात तेच कळणार की ज्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचा देशाला पडला आणि त्यामुळे कोरोनाचा प्रकोप या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला. कोणतरी काय करताय म्हणून आम्ही केलं पाहिजे, घाई शिक्षण मंत्री येऊन निर्णय करून जातात. नमस्ते ट्रम्प का घेतला, काय गरज होती? त्याच वेळेला जर आंतरराष्ट्रीय विमानांवरती बंदी घातली असती हा कोरोना प्रकोप वाढला नसता. ताई, तुम्हाला सांगतो, याचा विचार करा. तुम्ही जेव्हा हे म्हणताय, तुम्ही देशाचा विचार करा की त्यावेळेला लॉकडाऊन उशिरा का लावला. नमस्ते ट्रम्प घेतला आणि नमस्ते ट्रम्प घेतल्याच्या नंतर मध्य प्रदेशचं सरकार पडवायचं आहे. या कारणाकरता देशाला लॉकडाऊन दत्तू गवाणकर प्राप्त परिस्थितीमध्ये 6,000 अमेरिकेचे नागरिक या ठिकाणी आले. त्यावेळेला अमेरिकेमध्ये सर्वात जास्त कोरोनाचा प्रकोप होता. त्या लोकांना इथे तुम्ही अलाव केलं का? अलाव केलं आणि हेच कारणीभूत आहे की देशामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणामध्ये पसरला. हे आपण लक्षात घ्या. दत्तू गवाणकर एक मिनिट दत्तू गवाणकर आणि आरती पुगावकर एक मिनिट थांबा. सगळं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, तुम्ही सांगू नका. दत्तू गवाणकर सांगताय तुम्ही. त्यामुळे या घडीला नमस्ते ट्रम्प का घेतला? विद्यार्थी मध्य प्रदेशचं सरकार पाडवेपर्यंत त्या ठिकाणी लॉकडाऊन लावायचं का नाही मोदीजींना सुचलं? ही राज्य सरकारचं अपयश आहे, ते मान्य करा. अपयश केंद्र सरकारचं आहे, अख्ख्या देशामध्ये पसरलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इथे टेस्ट होतात म्हणून महाराष्ट्रामध्ये रुग्ण दिसत आहेत, देशामध्ये दिसत नाही. याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी टेस्टच होत नाही आहेत. विशेषतः भाजप शासित राज्य जी आहेत त्या ठिकाणी टेस्टच होत नाही आहेत. आणि सुरुवातीला हा कोरोना पसरण्यामध्ये मोदी सरकार हे पूर्णपणे जबाबदार आहे. आरती पुगावकर याचं उत्तर देतील. काय कारण? आरती पुगावकर याचं उत्तर देतील की प्राप्त परिस्थितीमध्ये कोरोनाच्या प्रसारासाठी कोणाची ध्येय धोरण जबाबदार आहेत? डोकावण्याची गरजच काय होती? आरती पुगावकर, वेळेची मर्यादा आहे. देश बघा पहिला. दत्तू गवाणकर एक काय चाललंय ते बघा पहिलं. दत्तू गवाणकर, त्यांना उत्तर द्यायची संधी देऊयात. आता या सगळ्या प्रकाराचा विद्यार्थ्यांच्या परीक्षांशी काय संबंध आहे तेही सांगा आरती पुगावकर.
महाविकास आघाडीच्या अखत्यारीत जे येतंय ते तर आधी तुम्ही करा. आणि भाजप शासित राज्यात काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, यावर तुम्ही बोलताय. अख्खा अख्खा देश आहे, अख्खा देश आहे. देशाबद्दल पण बोला ना तुम्ही. मी म्हंटल कोरोना पसरला कसा. महाविकास आघाडीच्या अमेरिकेच्या राजकारणाशी तुम्हाला काय घेणं देणं आहे? महाराष्ट्रामध्ये कसा अमेरिकेच्या राजकारणाशी तुम्हाला काय घेणं देणं मला सांगा. ट्रम्पला जिंकवायला चाललेत, काय गरज आहे तुम्हाला? अहो देशामध्ये तुम्ही बघा, वॅक्सिन आज मिळत नाही आहेत, तुटवडा आहे वॅक्सिनचा, त्याबाबत बोला ना. आपल्या ज्या लसी आहेत त्या पहिल्या परदेशात पाठवल्या आणि इथे तुटवडा निर्माण झाला. त्या लसीचं पाठवलं पहिल्या प्रथम जर आपल्या देशाच्या नागरिकांना त्या लसीबद्दल विचार केला असता तर आज नियोजन चुकलं. नियोजन केंद्र सरकारचं चुकलंय. लसींचा तुटवडा का भासतोय आणि आधीच तुम्ही जर सर्वांना अलाव केलं असतं या ठिकाणी आज लसींचा तुटवडा भासला नसता. ठीक आहे, दत्तू गवाणकर एक मिनिट. लसी का पाठवल्या? दत्तू गवाणकर थांबा थांबा. दत्तू गवाणकर या एक मिनिट या मुद्द्यावर आपण एकदा आरती पुगावकरांना पूर्णपणे त्यांचं म्हणणं मांडू द्या. तुम्ही अत्यंत आक्रमकरित्या त्यांच्या बोलण्याच्या वेळेमध्ये आपला मुद्दा मांडलेला आहे. आरती पुगावकर, 2-3 महत्वाचे मुद्दे जे उपस्थित झाले. एक म्हणजे देशातल्या कोरोना प्रसाराला जबाबदार कोण, यावरही तुम्ही बोला. 2, राज्यामध्ये कोरोना प्रसार हा नियंत्रित झालेला नाही, त्याच्या संदर्भातल्या उपाययोजना करण्यात अपयशी कोण पडलं तेही सांगा. दोन्ही मुद्दे आहेत. वेळेची मर्यादा आहे, आपण पूर्ण एक मिनिट बोलणार आहात. कोरोनाचा प्रसार जो आहे तो प्रत्येक राज्यांमध्ये नियंत्रण कशा प्रकारे होत आहे त्याला ते कारणीभूत नाहीये का? मला सांगा. राज्य सरकार त्याच्यासाठी काय काय काळजी घेत आहे ते महत्वाचं नाहीये का? केंद्र सरकार त्याच्याकडून जे जे करता येते ते सगळं करतंय, हे मी ठामपणे इथे सांगते की केंद्र सरकारकडून जी पावलं उचलली गेली पाहिजे ती सगळी उचलली जात आहेत. पण त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद राज्य सरकारांकडून मिळून त्याप्रमाणे त्याला काय म्हणूया आपण साथ देणं जे गरजेचं आहे ते प्रत्येक राज्यात तसं होतंय का, हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मग आता मी उपस्थित करतो आणि तो आरती पुगावकर असा आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये कोरोना महाराष्ट्रात सर्वाधिक पसरलेला असताना परीक्षा घेण्याच्या साठीचा योग्य मार्ग तुम्ही अद्यापही विकेंद्रित पद्धत सांगताय की ऑनलाईन? विकेंद्रित की ऑनलाईन हे 2 पर्याय आहेत. कारण राज्य सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं दत्तू गवाणकरांनी थोड्या वेळापूर्वी आपल्या चर्चेमध्ये केंद्रित परीक्षा आणि वॅक्सिनेशन अर्थात लसीकरणानंतर परीक्षा हे 2 पर्याय फेटाळलेले आहेत. मी जो पर्याय सुचवला की तो एक काय म्हणूया त्याला की ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे. तो विद्यापीठांनी ज्या परीक्षा घेतल्या त्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आणि विकेंद्रित पद्धतीने घेतलेल्या आहेत. मी स्वतः प्राध्यापिका आहे, माझ्या कॉलेजच्या परीक्षा मी तशा प्रकारे बघितलेल्या आहेत आणि त्या सुरळीत झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे विकेंद्रित आणि ऑनलाईन पद्धत की ज्याच्यामुळे विद्यार्थी घरात बसून ती परीक्षा देऊ शकतो आणि जो प्रश्नपत्रिका मी जो मुद्दा उपस्थित केला होता की प्रश्नपत्रिका ही जी 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये एकच प्रश्नपत्रिका असते ती आपण डिसेंट्रलाइज करू शकतो. मग धनंजयजींनी सांगितलं ऑनलाईन परीक्षा होणार कशा? मोबाईल नाही तो त्यांच्याकडे. सांगते मी गरीब विद्यार्थी बोलते हो, गरीब विद्यार्थी आहेत, नाही त्यांच्याकडे मोबाईल नाही, स्मार्टफोन नाही त्यांच्याकडे. याच्या आधीच्या सगळ्या ऑनलाईन कशा काय करणार मी तेही बोलते. हेही सांगा तुम्ही. म्हणतोय आपण. दत्तू गवाणकर एक मिनिट. दत्तू गवाणकर आपलं असं म्हणणं असेल की ग्रामीण भागामध्ये दत्तूजी आपण असं म्हणत असाल की ग्रामीण भागात हे शक्य झालेलं नाही, तर ग्रामीण भागामध्ये वयानं मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातल्या विकेंद्रित परीक्षा कशा झाल्या ते ऐका. कदाचित त्याच्यातून आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी अर्थबोध होऊ शकतो, धडा मिळू शकतो. जेव्हा एखादा पर्याय समोर येतो ना तेव्हा तुम्ही असं म्हणा की आम्ही तज्ञांना सांगू की हे पडताळून पहा. बिलकुल तज्ञ आहेत नंतर निश्चित विचार केला जाईल. सांगितलंय झाल्यात ना आधीच मागाच्या कॉलमध्ये सांगितलं आणि जेव्हा विकेंद्रीकरण म्हणतोय त्यावेळेला विकेंद्रीकरण म्हणताना ज्या ज्या विभागांमध्ये जे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत तुम्ही ऑनलाईन म्हटलं त्याबद्दल माझं मत मी व्यक्त केलं. ठीक आहे आरती पुगावकर एक मिनिट, आपल्याला मी परत 1 मिनिटाची संधी देतो आणि त्यात स्पष्टपणे या गोष्टीचा खुलासा करा की विकेंद्रित पद्धतीनं मोठ्या वयाच्या महाविद्यालयीन परीक्षा कशा झाल्या, महाविद्यालयीन तरुणांनी त्या परीक्षा देत असताना तिथे काही आपल्याला व्यवहार्य अडचणी आल्या का? मेजरली तर काही अडचणी आलेल्या नाही आहेत.
कारण त्या परीक्षा आपण आताच पाहिलंय की 10वीच्या सुद्धा परीक्षांच्या वेळेला त्यांचं पोर्शन कमी केलेलं आहे, आपण त्यांचा वेळ कमी केलेला आहे, त्यांना खूप आपण लिबर्टी दिलेली आहे त्या बाबतीमध्ये. तर त्यानुसार कमी काय म्हणूया प्रमाणातला अभ्यास करून त्यांना ते परीक्षा देणं शक्य होऊ शकतं असं मला वाटतं. आणि विकेंद्रीकरण करत असताना मी अजून एक गोष्ट इथे नमूद करू इच्छिते की मला अगदी कल्पना आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये मोबाईल पोहोचेल नाही पोहोचेल ही परिस्थिती आपण विद्यार्थ्यांसाठी जर लक्षात घेतली तर विकेंद्रीकरण करत असताना त्या विभागाने तिकडे जे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या प्रकारे परीक्षा घेण्याला काय हरकत आहे, त्याचाही विचार व्हावा. दत्तू गवाणकर, हा एक सकारात्मक विषय समोर येतोय. मला वाटतं की सरकारनं विरोधकांच्या प्रत्येक सूचनेला ते विरोधक आहेत म्हणून नाकारण्यापेक्षा त्यातल्या सकारात्मक सूचना स्वीकारायला हरकत नसावी. बिलकुल बिलकुल, त्या सर्व सर्व सूचनांचं स्वागत आहे. आदरणीय कुलकर्णी साहेबांच्या सूचनांचं स्वागत आहे, ताईंच्या सूचनांचं स्वागत आहे. याच्यावरती मी मगाशी सांगितलं की तज्ज्ञ मंडळी बसून त्या ठिकाणी 2 दिवसात योग्य तो निर्णय योग्य त्या पद्धतीने घेतील आणि पुढे काय करावं. पालक प्रतिनिधी या नात्यानं अर्चना देशपांडे आपल्या सोबत आहेत. अर्चना देशपांडेंसाठी माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे, 2 दिवसाचा कालावधी सरकार घेतंय, पालक आणि विद्यार्थी दोघही प्राप्त परिस्थितीमध्ये तणावात आहेत. 2 दिवसाचा धीर धरवणार आहे का? 2 दिवसाचा धीर धरवणार आहे का, पण धरवला जरी तरी त्यातील मुख्य पर्याय काय निघेल हा महत्वाचा पालकांसाठी पण आणि पाल्यांसाठी पण. कारण केंद्रावर जाऊन परीक्षा देणं ते योग्य नाहीये, लस देऊन 4 महिन्यानंतर ती परीक्षा परत देणं ते पण योग्य नाहीये. आणि ज्या पद्धतीने आता 1ली पासनं ते 9वी पर्यंत आणि 10वीच्या आता बोर्डाची परीक्षा होईच्या आधीपर्यंत ज्या पद्धतीने ऑनलाईन परीक्षा होत होत्या त्या पद्धतीने जर काय ऑनलाईन परीक्षा देऊन त्यांना गुणपत्रक देऊन प्रमोट करण्यापेक्षा, प्रमोट न म्हणण्यापेक्षा वाढवत्या वर्गामध्ये जर पाठवण्यात गेलं ते योग्य आहे. पण परीक्षा न देता त्यांना प्रमोट करणं आणि मग 11वीत गेल्यानंतर त्यांची परत 10वीची परीक्षा घेणं हा खूप जास्त मानसिक त्रास पाल्यांना आणि पालकांना पण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनी आणि आपले शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडमनी यांनी सुद्धा थोडा विचारपूर्वक की पालकांना आणि पाल्यांना मानसिक त्रास व्हावा नाही, त्यांच्या प्रकृतीला पण त्रास व्हावा नाही, असा काहीतरी निर्णय आणि तोडगा यातून काढावा अशी आमच्या पालकांची इच्छा आहे. अगदी अर्चना देशपांडे यांनी चर्चेच्या समारोपाच्या वेळेला व्यक्त केलेली भावना ही प्रातिनिधिक आहे. शारीरिक आणि मानसिक त्रास टाळून प्रत्येक पाल्याच्या करिअरचा विचार करत परीक्षा पद्धती अवलंबावी असं त्यांचं म्हणणं आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. वेळ मर्यादेपोटी लक्षवेधीची चर्चा तुर्तास इथंच थांबवतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.